दरम्यान गॅस तुटवड्यामुळे कोल्हापूरमधील प्रसिद्ध लक्ष्मी मिसळला सुद्धा फटका बसलाय। गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे 8 दिवसांपासून चुलीवर मिसळ बनवली जाते। कोल्हापुरात पर्यटनाच्या निमित्तानं येणारे भाविक तांबडा पांढरा रस्स्याबरोबरच कोल्हापूरच्या झणझणीत मिसळीवर देखील ताव मारतात। मात्र गेल्या काही दिवसापासून निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा फटका या कोल्हापुरातील प्रसिद्ध मिसळ चालकांना देखील बसत असल्याचं बघायला मिळते। आपण बघू शकतो गॅस मिळत नसल्यामुळे आता चुलीवर हा सगळा मिसळ तयार करण्याची वेळ आहे ती या व्यावसायिकांवर आलेली आहे। आणि आपण बघू शकतो जी काही जागा आहे त्या जागेमध्ये कशा पद्धतीनं चुलीवर ही मिसळ आहे ती तयार केली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। गिराईक काय आम्ही थांबू शकत नाही आणि गिराईकाला आम्ही कुठल्याही म्हणजे जास्त चार्जेस लावून किंवा हे असं केलेलं नाही। जे आहे ते पूर्वीच्या रेट प्रमाणे चालू आहे। बाहेर आता लोकांचं कसं आहे की जास्त रेटनं चाललंय असं चाललेलं आहे। गॅसचा कसं पटकन कामं होत होते, आवरत होती, उकळी येत होतं, ते आता जरासा वेळ लागतोय। सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।